हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. मी रायगडची निमा तुम्हा सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आणि इकडे बघा, आईने आणले होते बाजारातून बकऱ्याचे पाय. तर ते बकऱ्याचे पाय कसे साफ करायचे तेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर हे बघा, बकऱ्याचे पाय आपण सगळ्यात आधी भांड्यामध्ये काढून घेतले आणि ते बकऱ्याचे पाय ओले होते ना, तर त्यांना आपण राख लावून घेणार आहोत. तर राखेने काय होतं माहिती आहे का, ते पाय ते ओले असतात ते सुकतात आणि केस पण लवकर सुकतात आणि मग ते जळतात, चांगले लवकर जळतात. तर इकडे राख लावून घेतलेली आहे आईने पहिला पायांना. तर आता व्हिडिओ असाच तुम्ही पुढे बघत राहा. तर इकडे बघा, आता आई पाय भाजण्यासाठी लाकडं पेटवत आहे. घाम्यामध्ये लाकडं घेतलीत आणि शेणी घेतल्यात. म्हणजे तुमच्याकडे गवऱ्या वगैरे काय बोलत असतील तर आमच्याकडे शेणी बोलतात. तर हे घेतलं आहे आणि मग त्यांना आता प्लास्टिकचं पेपर घेणार आणि मग त्याने जाळ करणार आहे. तर बघा तुम्ही कसं जाळ करते. तर ह्याच्यामध्ये आपण पाय भाजणार आहोत या घम्यालामध्ये. तर आम्ही हे असे पाय भाजत होतो, म्हणजे जाळ करून. तर काही लोक आहेत ना, माहिती का, मिठाचं पाणी आणि विनेगर हे पाणी घेतात. त्या पाण्यामध्ये 1 तासभर ते पाय भिजत ठेवतात आणि मग ते ब्रश वगैरे, आपला टूथब्रश असतो त्याने त्यांना साफ करून घेतात, केस काढून घेतात आणि मग परत आपलं गॅसवरती भाजून घेतात. ते जास्त चांगलं निघतात असं आम्हाला कधी माहीत नव्हतं, म्हणून आम्ही आता असं भाजायला घेतलं. तर हे बघा, इकडे पायाची अशी केस वगैरे साफ करून घ्यायची, पायाच्या नख्या काढायच्या असतात आणि मग ते असं केस साफ करत मग त्यांना परत भाजायचं. तर इकडे आपण असं भाजत ठेवलं आहे. आता आपलं जाळ पण थोडा कमी झाला आहे, तर त्याच्यावरती आपण ते पाय भाजत ठेवलं आणि शेवटी बघा आपले पाय साफ करून असे झालेले आहेत. तर बघा कसे दिसतात आणि मग यांचं आपण सूप करायचं. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बाय.